श्रोते हो, आजचा आपला विषय आहे मराठी रंगभूमीचा पुनरुज्जीवित नाटकांकडे असलेला कल. मराठी रंगभूमीला 185 वर्षांचा इतिहास आहे. अत्यंत समृद्ध रंगभूमी म्हणून मराठी रंगभूमीचे वर्णन करावे लागेल. गेल्या 250 पेक्षा जास्त वर्षात हजारो नाटके रंगभूमीवर आली असतील. त्याची विभागणी करायची झाली तर संगीत नाटक, ऐतिहासिक नाटक, सामाजिक नाटक, प्रहसन किंवा फार्स आणि लोककलेवर आधारित फॉर्ममधील नाटके. विविध विषयांवर नवनवे लेखक नाटके लिहित असतात, नवनव्या संहिता दरवर्षी येत असतात. तरीही मराठी रंगभूमीचा कल पुनरुज्जीवित नाटकांकडे का आहे? सगळ्यात आधी हे लक्षात घेतलं पाहिजे की नाटकांचं पुनरुज्जीवन होणे ही एक काळाची गरज आहे. रंगभूमीला चिरंजीव करणारी आणि नाटक संहितेला जिवंत ठेवणारी प्रक्रिया म्हणजे नाटकांचे पुनरुज्जीवन आहे. ते काही आज होते आहे असे नाही, तर 250 पेक्षा जास्त वर्षात ते सातत्याने होत आले आहे. या पुनरुज्जीवनामुळेच तर समृद्ध मराठी रंगभूमीचा इतिहास समजतो आहे. जुनी नाटके नव्या संचात पुन्हा येणे ही वाईट गोष्ट आहे असे समजण्याचे कारण नाही, कारण जुन्या नाटकांबरोबरच नवी नाटके ही रंगभूमीवर येत असतात. पण मराठी रंगभूमीचा पुनरुज्जीवित नाटकांकडे कल आहे ते या रंगभूमीसाठी वरदानच आहे. त्यामुळे जुनी नाटके नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहेत. 100-150 वर्षांपूर्वी संगीत हा नाटकाचा आत्मा होता. त्यावेळी ज्यांच्याकडे गायकी आहे अशा गवयांनाच रंगभूमीवर संधी मिळत असते. नाटकाच्या कथानकापेक्षा गायनासाठीच प्रेक्षक येत असत. त्यामुळे गायक कलाकार दशकानुदशके नाटकात काम करत राहिले. परिणामी कालांतराने साथ न देणाऱ्या शरीराला मेकअप करून ते नाटक लादलं जाऊ लागलं. बालगंधर्व खूप मोठे होते, पण अखेरच्या काळात 16 ते 20 वर्षाच्या नायिकेच्या भूमिकेत त्यांना स्वीकारणे प्रेक्षकांना शक्य नव्हते. याबाबत साक्षात पु ल देशपांडे यांनीही खंत व्यक्त केली होती, कुठंतरी थांबता आलं पाहिजे. पण कलाकार थांबला म्हणून नाटक थांबता कामा नये. शो मस्ट गो ऑन हे तर आपलं ध्येय असतं. मग नव्या संचात ते नाटक आलं पाहिजे. बालगंधर्वांची सिंधू अनेक महिला गायकांनी केली आणि त्याही तितक्याच चांगल्या झाल्या. यामध्ये जयमाला शिलेदार असतील, कान्होपात्रा, मधुवंती दांडेकर, नैना आपटे अशा अनेक अभिनेत्रींनी त्या भूमिका केल्या आणि नाटक जिवंत ठेवलं. त्यामुळे गंधर्व, किर्लोस्कर, शिलेदार अशा अनेक कंपन्यांनी संगीत नाटकं वेगवेगळ्या संचात ठेवून त्या संहिता जिवंत ठेवल्या. ही एक काळाची गरज आहे. संशय कल्लोळ सारखे नाटक रामदास कामत, प्रभाकर कारेकर, प्रसाद सावकार यांच्यापासून ते अगदी आत्ता राहुल देशपांडे यांच्यापर्यंत केले जात आहे. विविध संचात हे नाटक तितकेच कौतुकाने पाहिले जात आहे. नाटकाचे पुनरुज्जीवन झाल्याने त्याला रिपीट ऑडियन्स मिळतो. आधी पाहिलेले नव्या संचात कसे केले आहे या उत्सुकतेपोटी प्रेक्षक येत असतात. काही जण तुलना करतात, तर काही जण पूर्वीचे छान होते म्हणतात. पण नाटके गर्दी खेचतात. वि.वा. शिरवाडकरांचे नटसम्राट हे नाटक किती वेळा पुनरुज्जीवित झाले आहे पहा. प्रत्येक खेपेला गर्दी खेचली आहे या नाटकाने. श्रीराम लागू, शांता जोग यांनी एका उंचीवर नेलेल्या नाटकात नंतर दत्ता भट, मधुसूदन कोलटकर, सतीश दुभाषी, चंद्रकांत गोखले, राजा गोसावी, गिरीश देशपांडे आणि अलीकडेच मोहन जोशी यांनीही ही भूमिका साकारली, म्हणून ते नाटक जिवंत राहिलं. या उलट एखादी चांगली संहिता आहे, पण एखाद्या कलाकाराच्या नंतर तिचे पुनरुज्जीवन झाले नाही तर काय होते याचे उदाहरण म्हणजे साहित्य सम्राट आचार्य आत्रे यांचे तो मी नव्हेच हे नाटक. प्रभाकर पणशीकरांनी एका उंचीवर नेऊन ठेवलेल्या या नाटकाला कुणी हात लावायला जात नाही. गिरीशोक आणि सुमित राघवन यावर प्रयत्न करणार होते, पण ते यशस्वी झाले नाही. त्यामुळे गेल्या 15 वर्षांपासून मराठी प्रेक्षक एका चांगल्या नाटकापासून दूर गेला आहे. आचार्य अत्रे यांच्या अन्य नाटकांचे अजूनही पुनरुज्जीवन होते आहे. यामध्ये लग्नाची बेडी, मोरूची मावशी यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. लग्नाची बेडी किती वेळा पुनरुज्जीवित झाली.
पद्मा चव्हाण यांच्यानंतर आशू, अबोली साठे, अश्विनी भावे अशा कितीतरी अभिनेत्रींनी ते नाटक केलं. ते आजही तितकंच लोकप्रिय आहे. मोरूची मावशी विजय चव्हाण यांनी उंचीवर नेऊन ठेवलेले नाटक भरत जाधव त्याच ताकदीने करत आहेत. पुनरुज्जीवित नाटकांमुळे नाटक अजरामर होत आहे. त्यामुळेच ते मराठी रंगभूमीला लाभलेले वरदान आहे हे लक्षात घेतले पाहिजे. पुनरुज्जीवन झाले नाही तर खूप चांगली नाटके मागे पडली आहेत. डॉक्टर लागू यांचे नंतर प्रेमानंद गजवींचे किरवंत कोणी केला नाही. डॉक्टर लागूंनंतर तेंडुलकरांचे कन्यादान कोणी केले नाही. डॉक्टर लागूंनंतर तेंडुलकरांची गिधाडे परत आली नाहीत. डॉक्टर मोहन आगाशे यांच्यानंतर घाशीराम कोतवाल रुजला नाही. डॉक्टर सतीश आळेकरांचे महानिर्वाण, महापूर ही नाटके पुन्हा झाली नाहीत. या चांगल्या संहितांपासून आजचा प्रेक्षक वंचित राहतो आहे. त्यामुळे मराठी नाटकाची ताकद नव्या पिढीला समजत नाही. नाना पाटेकर, विक्रम गोखले यांनी एका उंचीवर नेलेले जयवंत दळवींचे महासागर नाटक कालबाह्य झाले. ही नाटकंही पुनरुज्जीवित होण्याची गरज आहे. श्रीकांत मोघे, दया डोंगरे यांनी गाजवलेले कानेटकरांचे लेकुरे उदंड झाली हे नाटक सुबोध भावेंनी पुनरुज्जीवित केले. सुनील बर्वे यांनी हार्बेरियमच्या माध्यमातून अनेक जुनी नाटके पुनरुज्जीवित केली. पण त्याचे प्रयोग फार कमी केले जातात. यात सूर्याची पिल्ले, पती गेले ग काठेवाडी या नाटकांचा उल्लेख करावा लागेल. निळू फुले, लालन सारंग यांनी गाजवलेल्या सखाराम बाइंडर नाटकाचे सयाजी शिंदे यांनी पुनरुज्जीवन केले. अलीकडेच पु ल देशपांडे यांचे सुंदर मी होणारही पुनरुज्जीवित होत आहे. हमीदाबाईची कोठी पुनरुज्जीवित होत आहे. संगीत नाटकानंतरचा सामाजिक नाटकांनी गाजवलेला जुना काळ नव्या संचात पुन्हा पुन्हा येतो तेव्हा मराठी संहितेला संजीवनी मिळते. त्यामुळे मराठी रंगभूमीचा पुनरुज्जीवनाकडे असलेला कल हे एक फार मोठे वरदान आहे असे वाटते. आपल्याकडे व्यावसायिक रंगभूमी आणि हौशी रंगभूमी असे आपण वर्गीकरण करतो. तसेच व्यावसायिक व प्रायोगिक रंगभूमी असे आपण म्हणतो. खरं तर आपण नाटकाचा प्रयोग करत असतो. प्रत्येक प्रयोग हा वेगळा असतो. नाटकाच्या प्रयोगांची संख्या जसजशी वाढत जाते तसतशी त्या नाटकातील कलाकार संचाचा सफाईदारपणा वाढत जातो, सहजता येत जाते. त्यामुळे प्रत्येक नाटकच तसे प्रायोगिक असते. पण आर्थिकदृष्ट्या यश मापण्याच्या तुलनेत ज्याचे प्रयोग कमी होतात आणि प्रेक्षक कमी ती प्रायोगिक ठरतात. पठडीतील आणि कौटुंबिक विषय सोडून वेगळ्या विषयावरची नाटके प्रायोगिकमध्ये मोडतात. या प्रायोगिक नाटकांना स्पर्धांमधून राज्य नाट्य स्पर्धा, कामगार कल्याणच्या स्पर्धा इथे मागणी राहते. फक्त स्पर्धेसाठी मर्यादित करणारी ही नाटके यांना पुनरुज्जीवन म्हणजे वेगवेगळ्या संस्थांनी विविध स्पर्शांमधून ती नाटके टिकवली जातात. पण व्यावसायिक नाटकांचे मात्र प्रत्येक दशकात नवनव्या संचात पुनरुज्जीवन होते आणि प्रेक्षक ते स्वीकारतातही. पण जुन्या नाटकांचे पुनरुज्जीवन केल्याने नवीन लेखकांवर अन्याय होईल, त्यांना संधी मिळणार नाही असे समजायचे बिलकुल कारण नाही. साधारणपणे पूर्वीच्या काळात म्हणजे 20व्या शतकाच्या शेवटच्या दशकांपर्यंत नवी नाटके येण्याची वेळ ही गणेशोत्सवाला धरून असायची. कारण गणेशोत्सवात संपूर्ण महाराष्ट्राचे दौरे करून नाटकांना चांगली प्रसिद्धी मिळायची. त्याचवेळी जुनी नाटके परंपरेने चालायची. जुन्या नाटकात काम केलेले कलाकार जुन्या आणि नव्या नाटकात काम करत मेळ साधताना दिसतात. त्यामुळे जुन्या नाटकांचे पुनरुज्जीवन झाले म्हणजे नव्या लेखकांच्या संहितेत दम नाही असा समज करण्याचे कारण नाही. मराठी नाटकाचा अनमोल ठेवा जतन करण्याचे काम पुनरुज्जीवित नाटके करत असतात. बऱ्याचशा नाटकांचे व्हिडिओ केलेले आहेत, त्यामुळे ती नाटके रंगमंचावर येत नाहीत. पण जी रंगमंचावर पुनरुज्जीवित होतात ती नाटकं खऱ्या अर्थाने रंगभूमीच्या इतिहासाचे जतन करत असतात. म्हणूनच मराठी रंगभूमीचा पुनरुज्जीवित नाटकांकडे असलेला कल हे एक फार मोठे वरदान आहे. श्रोते हो,
विषय आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद.